नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणता आज ब्लॉगर सकाळ सकाळ काय सकाळ सकाळ म्हणजे आज आहे एकादशी. तुम्ही बघू शकता सकाळीच आपल्याला भजन कीर्तन दिंडीचा आवाज येतोय. काळ्या मारुतीपाशी काय सुंदर अभंग आहे. ब्लॉगर आपला निघाला आता फिरायला म्हणजे मंदिराकडून आपण जाणार आहोत आपल्या दुकानाकडे. तुम्हाला तर माहिती आहे ब्लॉगर एकादशी म्हणलं की दुकानाकडे जात असतो. याची वारी असल्यामुळे भरपूर आपल्याला विक्रेते दिसत आहेत तिथं आपल्या इथल्या बडवे गल्लीमध्ये. तिकडल्या साईडला आपल्याला दर्शन बारी दिसते, मुखदर्शन रांग. मंदिरापासली गर्दी बघू शकता तुम्ही. आज भक्तांची कामदा एकादशी, आज अधिक महिना म्हणजेच अर्थात पुरुषोत्तम मास म्हणजे धोंड्याचा महिना. आजची भाविकांची गर्दी आहे. कळसा दर्शन घ्या आईसाहेब रुक्मिणी मातेचा. कळसा दर्शन तर तुम्हाला एकादशी दिवशी होत आहे. बघू शकता आजची गर्दी तुम्ही. मित्रांनो, सध्या आता भरपूर गर्दी असल्यामुळे संपूर्ण VIP दर्शन पूर्णपणे बंद केलेले आहे. त्यामुळे पदस्पर्श दर्शन रांगेतून दर्शन घ्या. कोणत्याही VIP दर्शनाच्या फसवणुकीला बळी पडू नका. विठुरायाचं कळसा दर्शन आपल्या इथनं होत आहे. बोला पुंडलिकवर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता आपण जो दुकानाकडे या छोट्या छोट्या गल्लीबोळातून म्हणजे पंढरपुरातले रहस्यमय ऐतिहासिक गल्लीबोळे. गल्लींमध्ये कशी शांतता आपल्याला दिसते तुम्ही बघू शकता. एकदम शांत वातावरण. सकाळचा टाइम आहे. मस्त असं शांत वातावरण. गल्लीबोळे वाडे बघा. जाता जाता गल्लीबोळा फॉलोअर्स गाठ पडलेत. तुम्ही बघू शकता इथं गल्लीबोळात आपलं काय तर बांधकाम काढलेलं दिसते कोणाच्या घराचं. एवढी माती निघली एका घरातूनच. म्हणजे तुम्ही विचार करा कॉरिडॉरच्या टायमाला किती माती निघल ह्या घरांमधून. कसे दगडी भिंत आहेत ही मोठ्या. तर तुम्ही म्हणसाल सारखंच दाखवतो ब्लॉगर हे गल्लीबोळ, कारण हे काही दिवसानंतर आपल्याला बघायला मिळणारच नाही तो. त्यामुळे मी काय म्हणतो आता मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. आणि आज एकादशी आहे त्यामुळे रामकृष्ण हरी बोलायला विसरू नका. मग आजचा आपला ब्लॉग इथं थांबवूया. आपण दुकानाकडे चाललो आपण.